नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अनुभवी, अभ्यासू आणि लोकप्रिय नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास। लहानपणापासून ते आजपर्यंतच्या त्यांच्या राजकीय वाटचालीतील अनेक चढ उतार आले, पण त्यांनी आपली वेगळी ओळख कायम राखली। राधाकृष्ण विखे पाटील यांचा जन्म 26 ऑगस्ट 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील प्रतिष्ठित कुटुंबात झाला। त्यांचे वडील डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील हे प्रख्यात शेतकरी नेते आणि सहकार क्षेत्रातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कृषी व सामाजिक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली। आपल्या वडिलांच्या कार्यातून प्रेरणा घेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकारणात पाऊल टाकले। 1995 साली ते प्रथमच शिरपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले। त्यांनी लवकरच आपली ओळख एका प्रामाणिक, कष्टाळू व मतदारांशी जोडलेला नेता म्हणून निर्माण केली। त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाची मंत्रालये सांभाळली, जसे कृषी, सहकार, महसूल, विरोधी पक्षनेते। 2014 ते 2019 या काळात ते महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत राहिले। त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी टंचाई आणि ग्रामीण भागातील समस्या नेहमी ठामपणे मांडल्या। 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। यानंतर ते महाराष्ट्र सरकारमध्ये महसूल मंत्री म्हणून काम पाहू लागले। आजही ते अहमदनगर जिल्ह्याचे प्रमुख नेते म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामुळे शेतकरी, युवक व सर्वसामान्य माणूस त्यांच्याशी जोडलेला आहे। राधाकृष्ण विखे पाटील हे साधेपणा, अभ्यासू वृत्ती आणि जनसंपर्क कौशल्य यामुळे लोकांमध्ये लोकप्रिय आहेत। त्यांचा प्रवास म्हणजे परंपरा, सहकार आणि विकास या दोन्ही गोष्टींचा संगम आहे। मित्रांनो, हा होता राधाकृष्ण विखे पाटील यांचा जीवन प्रवास, एक शेतकरी नेत्याचा वारसा पुढे नेणाऱ्या नेत्याची कहाणी। अशीच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, या नेत्याबद्दल माहिती कशी वाटली, ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।